सोनं झालं माळरान नाही राहिलं वैरण. आता जाऊ कुठं सांग, होतो स्वतः तो हैराण. होतो स्वतः तो हैराण. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाचा चालक आपला बळीराजा मात्र चातकाप्रमाणे अच्छे दिन कधी येतील याचीच वाट बघतोय. कारण अजूनही आपला हा बळीराजा दुष्काळी सावटातच जगत आहे. कारण भारतात अजूनही काही ठिकाणी अतिशय पाऊस पडतो तर काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडत नाही. त्याची परिणिती म्हणजे आर्थिक नुकसान आणि वाताहत झालेली शेती. आणि अशा परिस्थितीत माझा बळीराजा करतो काय तर केविलवाण्या नजरेने सरकार पुढे लाचरासारखे मदती करता हात पसरतो किंवा आपल्या माघारी तरी आपल्या कुटुंबाचं आर्थिक रक्षण होईल म्हणून तो आधीच अर्धमेलं झालेल्या शरीराचं लक्तर झाडावर टांगून घेतो. पण अशी वेळ आपल्या देशाच्या राजावर म्हणजे बळीराजावर काय आली हा मोठा प्रश्नच आहे. आणि जे वडील दोन्ही पर्याय अंमलात आणू शकत नाही ते ज्यांना पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलं त्या जनावरांना कवडी मोलाच्या भावात विकून टाकतात. एवढ्यावरच त्यांचं संकट थांबत नाही तर तो नंतर घरादारावर नांगर फिरवून पै जमा करून उभा केलेला संसार मोडून कुटुंबाचं पोट भरतो. अशी आहे आमच्या बळीराजाची अवस्था. आणि याच भीतीमुळे याच बळीराजाची मुलं शेती सोडून शहराकडे नोकरी करण्याकरता धाव घेतात. भले ते एक वेळ उपाशी राहतील पण शेतीकडे मात्र वळत नाही. अजूनही त्यात भरीसभर म्हणजे गावाचं आधुनिकीकरण व सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडायला लागलाय. या सगळ्यांमध्ये माझ्या शेतकऱ्याचा मात्र हकनाक बळी जातो. पण कोणी त्यांच्या कुटुंबाला विचारता का की त्या शेतकऱ्याने आत्महत्येचं पाऊल का उचललं ते? यात सगळ्यात मोठं दुःख म्हणजे तरुण शेतकऱ्याचं असतं. काय करावं ते सुचतच नाही. कारण बापाची अवस्था बघत बघतच तो मोठा झालेला असतो आणि कहर म्हणजे भर तारुण्यात त्याने आपल्या बापाला झाडाला लटकलेलं बघितलेलं असतं. त्यामुळे तो शेती करायला धजतच नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगारीला सहन करत बसतो. ही माझ्या बळीराजाची परिस्थिती सुधारणार का? काही परिस्थिती अशीच राहणार तर नाही, अजिबात नाही. आता आमच्या बळीराजानेच ठरवलं पाहिजे की पारंपरिक शेती तर आधीपासूनच करतोय पण त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा शेती केली पाहिजे. म्हणूनच साई पूजा ॲग्रो डेव्हलपर्स LLP शेतकरी बांधवांसाठी घेऊन आले आहेत मोहगनीच्या लागवडीतून आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे कोणतीही बँक, कोणतीही कंपनी किंवा कोणताही बिझनेस इतके उत्पन्न तुम्हाला देऊ शकणार नाही. जो शेतकरी शेतात काही पीक घेऊ शकत नसेल किंवा जे शेतकरी शेती करत आहेत ते सुद्धा शेतीच्या बांधावर या वृक्षाची लागवड करू शकतात. त्याचा अंतर्गत शेतीवर काही परिणाम होत नाही. तसेच कोणत्याही कीटकाचा प्रादुर्भाव होत नाही. तर अशा शेतकऱ्यांना आणि तरुण बेरोजगारांना शेतीचा उपयोग करण्याची एक सुवर्ण संधी म्हणजे मोहगनीची लागवड. या चमत्कारिक वृक्षाला वानस्पतिक शास्त्रामध्ये स्वीटिनिया मायक्रोफिला महोगनी वृक्ष असं म्हणतात. हे झाड दक्षिण आफ्रिकेतून मिळालेलं झाड आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वृक्षापैकी एक झाड आहे. यासाठी भारताचे वातावरण वृक्षरोपणास अगदी योग्य आहे. या वृक्षाला कोणत्याही प्रकारची माती चालते. म्हणजे काळी माती, पिवळी माती, लाल, खडकाळ, मुरबाड. या झाडाला 5 लिटर किंवा जास्त पाणी थेट देऊ शकतो किंवा ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा पाणी देऊ शकतो. या झाडाला नैसर्गिक किंवा सेंद्रिय खताची आवश्यकता असते. पावसाळ्यात लागवड केली असता हे झाड पावसाच्या पाण्यावर जगू शकते. महोगनी वृक्षाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सरासरी 5 फूट उंच वाढते आणि ते देखील सरळ रेषेत. महोगनी वृक्षाची उंची 30 ते 35 मीटर पर्यंत वाढते. 12 वर्षात 1 मीटर पर्यंत घोड्याच्या परिघाची वाढ होते. महोगनी वृक्षाचा वापर 100% व्यावसायिक वृक्ष म्हणूनच होतो. कठीण लाकूड असल्यामुळे पाणी आणि किड्यांचा परिणाम सुद्धा होत नाही. महोगनी वृक्षाला 100 वर्षापर्यंत आयुष्य असते. सर्व किडे, कीटक यांना प्रतिकारक असं हे वृक्ष आहे. या झाडातून उत्पन्न म्हणजे लाकूड, पाने,
फळे आणि आंतरपीक अशा माध्यमातून सुद्धा घेऊ शकतो. या झाडाला कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये अनुकूल असं वाढणारं झाड आहे. अगदी सरासरी 700 ते 2000 मिलीमीटर पावसाळी परिस्थितीमध्ये सुद्धा जगू शकते. 12 ते 48 सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा हे झाड जगू शकते. महोगनी वृक्षाचं लाकूड बहुमूल्य आहे. पहिले 7 वर्षापर्यंत आंतरपीक शक्य आहे. पुढे मशरूम आणि काळी मिरीची शेती 7 वर्षानंतर शक्य आहे. महोगनी वृक्षाचा वापर म्हणजे फळे, पाने आणि फांदीचे अर्क कर्करोग, मलेरिया, रक्तक्षय, अतिसार आणि मधुमेह यांच्या औषधांसाठी वैद्यकीय उद्योगात वापरले जातात आणि मच्छर दूर ठेवण्यासाठी तयार केलेल्या औषधांमध्ये सुद्धा वापरले जातात. महोगनीची पाने कंपोस्ट खत म्हणून सुद्धा आपण वापर करू शकता. हे वृक्ष ऑक्सिजन निर्माण करून कार्बन शोषून घेते आणि अशा प्रकारे अनुकूल पद्धतीने प्रदूषण नियंत्रित करते आणि पर्यावरणाला सुद्धा मदत करते. उच्च घनतेमुळे या लाल रंगाच्या लोकप्रिय लाकडाचा वापर प्लायवूड, संगीत वाद्ययंत्र, कागद, नक्षीदार तावदान, आतील ड्रीम, फर्निचर आणि जमिनीवरील फ्लोरिंग मध्ये सुद्धा वापर करण्यात येतो. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन साइट्सवर सुद्धा महोगनीचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. या महोगनी वृक्षाच्या बिया ऑनलाईन साइट्सवर सुद्धा उपलब्ध असून याची किंमत 50 ग्रॅम करिता तब्बल 333 रुपये इतकी आहे. महोगनी वृक्षाच्या लागवडीची प्रक्रिया आणि विकासाचे टप्पे आपण येथे पाहूया. वृक्षाची सुरुवात. 3 महिन्यानंतर वृक्षाची रोपे. 8 महिन्यानंतर वृक्षाची रोपे. वृक्षाच्या लागवडीसाठी सुरुवात. वृक्षरोपणाची प्रक्रिया. वृक्षरोपण पूर्ण झाल्यानंतर 10 महिन्यानंतर वृक्षाची रोपे. 2 वर्षानंतर वृक्षाची रोपे. महोगनी वृक्षाची वाढ. 8 जुलै 2016 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ आफ्रिकेतील सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक डेव्हलपमेंट या संस्थेला भेट दिली व महोगनी वृक्षाचं रोपण केलं आणि भारतात झालेल्या कृषी मेळाव्यात त्यांनी आपला शेतकरी वृक्ष लागवड करून कसा आर्थिक संपन्न होऊ शकतो याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खेती को भी 3 हिस्सों में बांटने की आवश्यकता है. 1/3 जो हम परंपरागत खेती करते हैं, धान की खेती करते होंगे, गन्ने की खेती करते होंगे, दलहन की करते होंगे, तिलहन की करते होंगे, जो भी करते हो 1/3. 1/3
हमारी जमीन जहां है, उस जमीन की सीमा जहां पूरी होती है, दूसरे के खेत को लगती है, उस जमीन को हम बर्बाद कर देते हैं। उस दर वाले की 1 मीटर जमीन खराब होती है, हमारे वाली 1 मीटर जमीन खराब होती है, बीच में हम बाड़ लगा देते हैं और वो जमीन उपजाऊ नहीं होती है। क्या हम हमारी सीमा पर वृक्ष की खेती कर सकते हैं? आज हिंदुस्तान को घर बनाने के लिए, फर्नीचर बनाने के लिए टिम्बर विदेशों से लाना पड़ता है, इंपोर्ट करना पड़ता है, आयात करना पड़ता है। अगर हम हमारे किसान अपनी जमीन के आखिरी छोर पर अगर इस टिम्बर की खेती करे, वृक्षों की खेती करे, 15-20 साल में वो पेड़ तैयार हो जाएंगे। घर में बेटी पैदा हुई हो और अगर आपने ये पेड़ लगा दिया तो बेटी की शादी करने की जब नौबत आएगी तो 30-40 लाख रुपए में एक पेड़ बिकेगा, बेटी की शादी हो जाएगी। और कभी कोई भी आपदा आ जाए, किसान को कभी कोई दिक्कत नहीं आएगी। तीसरा हिस्सा पशुपालन। हमने हमारी खेती के काम को 3 हिस्सों में बांट करके चलाना चाहिए। पशुपालन होगा, पोल्ट्री फार्म होगा, मधुमक्खी के छत्ते होंगे, मत्स्य उद्योग की संभावना हो तो वो होगा। अगर ये चीजें हम खेती के साथ जोड़ दें तो 1/3 परंपरागत खेती, 1/3 पेड़ों की खेती और 1/3 पशुपालन, हमारी ये मेहनत ऐसा रंग लाएगी कि हमारी इनकम डबल हो जाएगी। और कभी परमात्मा रूठ जाए तो भी कभी हमें भूखे मरने की नौबत नहीं आएगी। महोगनी झाडे लावण्याची पद्धत आणि संवर्धन, जागेची तयारी, महोगनी रोपांची लागवड, महोगनी झाडांची घ्यायची काळजी, महोगनी झाडांची छाटणी। जर आज आपण विचार केला तर येणाऱ्या 12 वर्षानंतर शेतामध्ये लागवड केली तर आपण त्याचं किती उत्पन्न घेऊ शकतो हे पाहूया। एक रोप घेण्यासाठी येणारा अंदाजे खर्च 250 रुपये। लाकूडाचा अंदाजित भाव कमीत कमी 1000 रुपये घनफूट आहे। एक झाड सरासरी 40 घनफूट लाकूड देते, म्हणजे 1000 गुणिले 40,000 उत्पन्न। एका झाडाने 40,000 रुपयाचे लाकूड दिले, 10 झाडांची लागवड केली तर 4 लाख रुपये उत्पन्न देणार। 20 झाडांची लागवड केली तर 8 लाख रुपये उत्पन्न देणार। 50 झाडांची लागवड केली तर 20 लाख रुपये उत्पन्न देणार। 100 झाडांची लागवड केली तर 40 लाख रुपये उत्पन्न देणार। आणि 500 झाडांची लागवड केली तर 2 करोड रुपये उत्पन्न देणार। काय म्हणताय, आहे ना फायदेशीर? म्हणून आजच्या जीवनात शेतीमध्ये महोगनी या वृक्षाची लागवड करणे गरजेचे आहे। या झाडाला 5 वर्षानंतर येणारी फळे व लाकूड विकून देण्यास संस्थेमार्फत सहकार्य करण्यात येईल। त्यावर संस्था फक्त 10% सर्व्हिस चार्ज आकारेल। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या शेतकरी बांधवांना व बेरोजगार युवकांना शेतीच्या माध्यमातून पेन्शन व रिटायरमेंट मिळवणे आता कृषी क्षेत्रात सोपे झाले आहे आणि ते त्यांना कशा प्रकारे मिळू शकते याबाबत आमची साई पूजा ॲग्रो अँड डेव्हलपर्स LLP ही संस्था एका सभेच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यास तत्पर आहे। आपले शेतकरी बांधव उजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला आपल्या गावी येऊन त्यांना समजवण्याची संधी द्यावी अशी आशा आम्ही व्यक्त करतो।